तुला मॅच चिडवायचो तुझ्या हाताला चव नाही म्हणून, तर काय जेवण केलं आहेस? तुम्हाला आवडलं ना व? मग झालं तर तर कालवणात जरा तिखट पाहिजे होत. मिरचीची भुकटी देऊ का? दाजी, आमच्या इथं सोने आहे आणि त्याचा बाप होता, ते ठाव आहे का तुम्हाला? अरे कोण सोन्यान कोण त्याचा बा? लई तिखट खायचा त्यो. पण मग मग काय, पांडुरंगाने घेतलं की बोलवून कुठं? वर वैकुंठाला. तू बाळू मामा, तुमच्या संग आजी नाही आले. तुला काय पडली हाय? मला विचारायचं होतं, आमच्यावर अजून बी राग आहे का? सत्य, त्यांचा राग त्यांच्यापाशी, आपल्याला काय पडली नाही. गंगूताय, तू नका काळजी करू. एक दिवस बा स्वतः येईल तुला घ्यायला. गंगूताय, तू रडू नकस. नाही र, आठवण येते या घरची. आणि बघितलंच ना व, सासू आणि नवरा. गंगे, नशीब मी लगीन केलं तुझ्याशी. माझी पहिली बायको बरी होती. बाळू, आता आई विचारल म्या कशी आहे, तेव्हा तिला सांग म्या सुखात आहे. हं? माणसांनी भरल्याला घर हाय, गोड कौतिक करणारा नवरा हाय, सासूची विच्छा म्हणून 4-4 पोरं बी आहेत. जीव लावणारी सासू आहे बघ. झालं का जेवण? जिजे, बसताय का जेवाया? आमच्या नशिबात कुठलं आलंय जेवण? सूर्य ढळाया बी लागला. रोजच आम्हाला एकादशी असते तुझ्या भनीमुळं. गंगूताय, यासनी ताड भरून लापशी वाट. हात जोडते. या आता, आता पुन्हा इकडे येऊ नका. आम्ही तुमच्या दाराकडे येणार नाही, तुम्ही आमच्या दाराकडे यायचं नाही. या. बाळू, तुला पाहिजे तवा ये आणि पाहिजे तवा जा. बघू दे कोण आडीवतय ती. आहे गप बस की. चालल्यात नव्हते? गंगूताय, जातो आता आम्ही. भीमा, बाळू, आता कसं जाणार र? घर काय लय लांब आहे का? जाऊ आम्ही. नीट जावा. हा, आजाना आजीला सांगा, मला लई आठवण येते त्यांची. ऐ कौतिक, ऐकावं ती एक एक नवलच हाई. चला येतो आम्ही. हवं तुम्ही जरा या आतमध्ये. कोण मी? वय वय, तुम्हीच. वय बस खाली बस. काय म्हणलं ते कळतंय ना व? चला आतमध्ये. आलू. अरे मेलं का काय कोण? अहो तेव्हापास तुम्ही म्हणतात तसं काय बी होत नाही. अरे थोबाड उचकटून सांग काय झालंय ते. तुम्ही म्हणला होतात ना व, मदत मागाय समजे इथं येतील, पण आलं कुणीच नाही. आणि कोणाला बी गरज राहिली नाही आता इथं यायची. म्हणजे समजांच्या घरामुळं धान्याची पोती सापडली आहेत. अरे पण ती कुणी ठेवली, कशी ठेवली, हे हुडकाय तुला धाडला होता ना बा. अहो तेच तर कोण आहे देवाप्पा. तुमचा डाव समजा उलटा पडला आणि त्या पांतच हवी. अरे पण आभाळात तर नाही पडली पोती.
आणि गावात कोण एवढा तालेवार लागून गेला आहे जो समद्यांचा कर भरतो आहे? इतर तुमच्या देवी आईला कोण आहे तो? अहो काय झोपली आहे का काय तुमची देवी आई? मंगळो, अहो तेव्हा पाय ह्याचं उत्तर मिळाय हवं. आणि जर उत्तर मिळालं नाही तर तुमच्या देवी आई नाही हे पक्क. मंगळो, सांगा ना कुठं आहे तुमची देवी आई? याच पंचक्रोशीत होती ना व. मग कुठं हुडकायचं तिला? या देवी आईला हुडकले बिगर राहणार आहे का? तुम्हाला सापडायची नाही ती. लई बोलाया लागलास तू. आणि आता तर मला पक्क ठाऊक झालाय का तुमच्याकडं देवी आई नाहीच. देवी आई आज ह्यो बोलला, उद्या समजा गाव बोलाल. मंगळो, याच्यासाठी मी तुला लहानाचा मोठा केला होता. अरे थांबलास का? काम पडली हायत. बघितलंस का? तू माती उचलून पाठीव घेतली नाहीस तर भांडी मडकी कशी होणार? परत गावातली लोक म्हणणार काम चुकारच हाय तुम्ही. आता दिवाळी येणार, दसरा येणार, पण त्या लागणार. किती प्रेमाने बोलती आहे गाढवाशी. माणसानं माणसाशी असं वागलं किती बरं होईल. चल की र बाबा, नवरा जीव खाईल माझा. बघ मी काय करतो. उगा उद्योग करू नको बाळू, माझ्यावर नाव नाही आलं पाहिजे. थांब तू, गाढवाला कामाला लावतो. आई, कुणाचा जीव चालला हाय र? तुम्ही मारला नव दगड? कसला दगड? आता तर कुणीच नाही, म्हणजे तूच मारला असणार. आम्ही तर गंगूताईकडे गेलो होतो आणि चालत आलो हाय. बैलगाडी तर कवाच निघून गेली. मी नाही मारला दगड. मला तर खरं नाही वाटत. तर पुण्यांदा नादाला लागू नका. तुला लय लागला वय. गप्प बस. नेम चुकला काय मुद्दाम मारलास दगड? अरे मी गाढवालाच मारला होता दगड. तर गोदा मावशी मध्ये आली. चल आता. बाळू, मी आधीच सांगतो, खोटं बोल नगस. मी खरंच बोलतो या. आणि कुणाच तरच व्या ना ग, असंच सांगतो या. नाही, तुझ्याकडे बघितल्यावर असं वाटतं ना लई खोड्या करायलास. तू आपलं काय तरी मी होतो म्हणून वाचलास गड्या. आलासा का पोरांनो? वय वय. काय म्हणती गंगी, कशी आहे? गंगूताई तुझी लय आठवण काढत होती बघ. बाळू, बरं वाटलं बघ ऐकून. पण सत्यवा कशी आहे र? सत्याला तर करमतच नाही तिथं. म्हणत होती जिजी संग बोलायची तेव्हा येळ जात होता. जीजे आज तरी ये. नाही, खरं तुम्हाला बघितलं म्हणून आले. जाते मी. खोटं बोललास ना मग? मी आज जर खरं सांगितलं असतं तर तिला वाईट वाटलं नसतं का? वय, पण आत गेल्यावर तरी खरं सांगशील ना? बघ तरी मी आत गेल्यावर काय सांगतोय ते. उगा आपल्यामुळं तंटा ना ग. लय भीतोस बघ तू. अरे देवा, आजच आला वय माघारी. जाऊन येऊन दिसभर पाय दुखलं बघ. बर बर, तुम्ही हात पाय धुवून घ्या, मग बोलू बाईजवा. हा, ऐकू आलं नाही का? ऐकू आलं ना व? जाणारच होतो तर किती सांगू आणि कसं सांगू झाले बघा. काय झालं रे बाळू? मी सांगतो आई. नग तुला नाही जमायचं. बस मी सांगतो. अरे सांगा तरी. गंगूताईनं आमच्यासाठी काय केलं आणि काय नाही केलं काय सांगू तुला.
अगं बया खरंच म्हणजे तिनं राग ठेवला नाही. तिच्याकडे बघून असं वाटत बी नव्हतं की तंटा झाला या. भीमा खरं बोलतोय का ह्यो? मी काय खोटं बोलतोय होय भीमादा? अव बाळू कशा पायी खोटं बोलेल. पर तिची सासू आणि जावई बापू काय बी बोलले नाही. मला बी असंच वाटलं होतं की आम्हाला घराच्या बाहेर काढते की काय. आम्ही निघालो तर आम्हाला सोडून नसती. आम्ही तुमच्या दाराकडे येणार नाही, तुम्ही आमच्या दाराकडे यायचं नाही. काय बी बोलतोय सुंदरा. जी बाई कधी बी सरळ बोलली नाही ती एवढं रामायण झाल्यावर बोलल वय. भीम्या तू बी सामील आहेस वय याला. मला काय बी बोलायचं नाही आणि तुमच्यात पडायचं बी नाही. आणि दाजी लय आठवण काढत होते. काय बी तुझं. आणि ते म्हणत होतं की सासूबाईंच्या हाताला लई चव आहे बघ. काहीतरीच. सासरे बुवानी असा पाहुणचार केला म्हणून सांगतो की मला बी खरं वाटना. वाया खोटं बोलला ना तर माझ्याशी गाठ आहे. आय मला लई भूक लागली आहे, जेवाय वाट. का गंगीनं काय दिलं नाही वय खाया? अग आम्ही पायी चालत आलो ना म्हणून भूक लागली आहे. बाळू माझी आण घ्यानं सांग बरं हे समद खरं आहे. तुझीच नाही तर पांडुरंगाची बी आण घेतो. पण तूच म्हणतेस ना दिवा लावल्यावर आण घ्यायची नाही. वय की म्याच विसरले होते. अव म्या काय म्हणते आता समद चांगलं झालं आहे. तुम्ही बी राग मनात ठेवू नका जी. नाही तर त्याचा त्रास आपल्या लेकीलाच होईल ना. आणि लगोलग आपण बी जाऊन येऊ की गंगूकडं. अयो चंदूलाल शेठजी. अयो अयो थांबवा 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 शेठजी थांबवा. अयो अयो नमस्कार नमस्कार शेठजी. नमस्कार नमस्कार. अयो तुम्हाला भेटून किती आनंद झाला काय सांगू. कशा आहे सिद्धरमैया? अयो आज सकाळीच तुमची आठवण काढली बघा. कवा? अयो स्वप्नात आली होती की रे माझ्या. अयो स्वप्नात आला होतात माझ्या. अयो पण माझी आठवण कशाला काढली तू? अयो आज नाही कवा धरणं म्हणतात पण चंदूलाल शेटजीला भेटायचं, चंदूलाल शेटजीला भेटायचं. आनंद आहे आनंद आहे. पण काय सांगायचं असं सांगून टाका. आपलेच आहे शेटजी. अयो शेठजी तुम्हाला तर माहितीच की यंदा शेतात पीक पाणी नाही, दूध दुभते नाही, त्यामुळे व्यवहार नाही. त्यामुळे झाले काय हो गावची परिस्थिती झाली की हो वाईट अवघड. ते खूप वाईट झाला. समजा आला माझ्या कानावर. नाही नाही पण निघेल ह्याच्यामधनं पण काहीतरी चांगला मार्ग निघेल. अयो शेठजी मार्ग निघत नसतो बघा, काढावा लागतो मार्ग. काढ्या काढ्या आपण भेटून बोलूया. अयो शेठजी थांबा थांबा. तसं नाही म्हणजे गावासाठी मी खूप केलं की हो, पण तुमच्या पुढे मी कोण? पुढे इंद्राचा ऐरावत. टेकते लई टेकते. नाही पण तुमच्या माझ्याकडनं काय अपेक्षा आहे? अयो गावाच्या कार्याला तुमचा पण सहभाग लागायला पाहिजे बघा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेकडीच्या पलीकडे महाल बांधायचा. महाल बांधा बांधा. माझ्या शुभेच्छा आहे तुम्हाला. अयो तसं नाही शेठजी, देवीचा महाल बांधायचा. देवीचा नाही पण ते माझ्या काही लक्षात नाही आला. मी सांगतो तुम्हाला. ते देवाप्पा माहितीये का? ते कुंडम कुंडा भुंडम भुंडा. हा त्याच्याविषयी थोडा थोडा ऐकलंय मी. त्याला देवीसाठी महाल बांधायचा. अय्यो आनंद आहे. आपण भेटून बोलूया.
ते समजे गाववालेला पण माझ्या घरी पाठवून द्या. ते बाळूच्या वडिलांना पण सांगितलंय मी तशा. हा, येते मी. चला भेटूया. हुशार आहे हो शेठजी. अय्यो 100 एकर बागायती, 80 नोकर घरात कामाला, वाडा माणसांनी भरलेला. तू हुशारच असणार की रे, की खुळा असणार तुझ्यासारखा. अय्यो नमस्कार करतो देवप्पा. मंगळू, तू असा कशा पाय बसला आहेस? अय्यो देवप्पा, तुम्ही सांगितलं होतं इथे यायचं नाही म्हणून, पण तरी आलो बघा. अहो वेळच तशी आली आमच्यावर. माझं म्या बघून घे, तू निघ. अय्यो रागवू नका देवप्पा. पंचांनी धोसरा धरला होता इथे यायचं म्हणून. अय्यो सारखं तुमचं नाव घेत होते, देवप्पा देवप्पा देवप्पा. म्हणलं आपसात रागवून कसं जमन आपण. अय्यो देवप्पा, गावची परिस्थिती ठाव आहे मला. आता तुम्ही आणि आम्ही एकत्र आल्याशिवाय काही घडणार नाही बघा. राजसत्तेला तुमचं पाठबळ मिळाल्याशिवाय उपयोग नाही देवप्पा. पण सांगितलेलं काम तू करत नाहीस, मग काय चुलीत घालायची तुझी सत्ता. रागवू नका देवप्पा, रागवू नका. आता पंच ठरवूनच आले आहेत. पंच ते चंदूलाल शहाची भेट झाली येताना. काय त्यांचा थाट, काय त्यांचा व्यापार. अय्यो बडी असा मी. आता कसं सत्ता चालवायची आणि तुम्हालाही सोबत घ्यायचं, तर ह्याचं पण पाठबळ लागतंय की हो. त्याला सांगितले मी देवीचा इथे मोठा महाल बांधायचा म्हणून, तर येऊन भेटा म्हटलं आम्हाला. म्हटलं त्याच्या आधी तुमच्या कानावर टाकायला पाहिजे म्हणून आलो बघा. एक दिस घेऊन ये त्याला माझ्या मोर. देवप्पा 100 एकर जमीन आहे त्याच्याकडं, 80 नोकर चाकर आहे, गच्च माणसाने भरलेला वाडा आहे. त्याला इथं यायला कुठे येळे. मग आम्ही काय रिकामी बसलो आहे वैर. अय्यो ते आमच्यावर सोडा किंवा देवप्पा. आधी देवी आईला हुडकतो, ती इथं आली का मग भान महान. तुम्ही म्हणाल तसं देवप्पा. देवप्पा ते पाठीवरचं वळ बरं आहे. तात्या अय्यो गबस की रे पोपटा. पुढे काय आज्ञा देवप्पा. त्या बाळ्याला गावाबाहेर कधी काढतोस ते सांग. अय्यो ह्या वेळेस करतो काहीतरी, आणि लवकरात लवकर येऊन तुम्हाला सांगतो बघा. या येळेला आडात साप दिसलं आणि गवताला आगी लागल्या, याच्या पुढं काम नाही झालं तर वाड्याला आग लागल. अय्यो वाड्याला आग. अय्यो हेमा, येतो का खाली? नाही ना ग. बाळू, अरे तू का बसला आहेस? झोपायचं नाही बाय? आय तू बी आमच्या संग याय पाहिजे होती गंगूताईकडं. अरे हे एकला असताना कसं येणार म्या? नाही आली तेच बरं झालं बघ. काय झालं का काय तिकडं? नाही गाय, इथं गेल्यावर आठवण काढत होता तुझी. असं व्हाय? बरं एक सांगू का, तुम्ही तिथं गप गुमान जाऊन आला, लई बरं वाटलं बघ. असाच वाघर बाळू. बाळू ऐकलं का? आणि बाळू, मी बाला सांगितलं हाय की आता माझा बाळू चांगला वागणार आहे, कुणाला बी त्रास देणार नाही आणि कशात बी पडून गोंधळ बी घालणार नाही. आय तुला ठाव आहे ना मी काय करत नाही ते. बाहेर पर बाला आवडणार नाही असं बी काय करू नका. हा बाळ्या,
या मोर तुझं गारानं घेऊन कोणी आलं तर तुला सोडित नाही म्या. हा झोपला होता ना व तुम्ही मग का उगा रागावताय? आणि तुझं बी ऐकून घेणार नाही. एक चूक कर मग बघ काय करतो म्या.